हॅलो स्टुडंट, गुड मॉर्निंग. कसे आहात? बरे आहात ना? स्टडी चालू आहे ना? अर्धा अर्धा तास दररोज कंटिन्युटी. मागचं पण बघा, लिंकचं शेअर करा, सबस्क्राईब करा नवीन विद्यार्थी. ऑल्सो टुडे वी आर गोइंग टू लर्न प्रीपोजिशन. प्रीपोजिशन you know the preposition, okay? On, in, at, in, all are the preposition. Where to put, where to write the preposition, complete answer. बरोबर. मग आता पहिलं दिलंय, आय एम डॅश डॅश द लायब्ररी. आता आय एम डॅश डॅश द लायब्ररी, ॲट द लायब्ररी पण होईल आणि इन द लायब्ररी पण होईल बरं का मित्र. म्हणून इथं दोन्ही पण दिलंय, ॲट ऑब्लिक इन, नाही का? ॲट पण लायब्ररी होईल, ॲट होम होईल, नाही का? इन लायब्ररी होईल, इन बस होईल, नाही का? इन कार होईल, ऑन बस होईल. म्हणून आय एम ॲट किंवा इन द लायब्ररी. आय एम डॅश डॅश प्लेन. आय एम डॅश प्लेनमध्ये चालता येतं, बसमध्ये चालता येतं. वी आर वॉकिंग, नाही का? मग काय लिहायचं? ऑन लिहायचं. ऑन विसरूच नका, आता बऱ्याच वेळा झाले. आय एम ऑन अ प्लेन, आय एम ऑन अ बस, आहे का नाही? आय एम डॅश डॅश कार, नाही का? आय एम डॅश डॅश कार. कारमध्ये चालू शकत नाही आपण, म्हणून आय एम इन द कार, नाही का? आय एम ऑन डॅश डॅश काय लिहा तुम्ही तुमचं, म्हणजे तुम्हाला किती समजलं हे कळेल. आय एम ऑन डॅश डॅश काय लिहायचं ते लिहा. आय एम ऑन ऑब्लिक ॲट द बीच. बीच माहिती ना, समुद्राकडचं. भरपूर तिथं खरेदी, खाणं पिणं, भेळ, नाही का? पुरी भाजी काय असेल ते, पाणीपुरी, गोलगप्पे. आय एम ऑन किंवा ॲट द बीच. बीच पाहिलं तुम्ही. आय एम ॲट किंवा इन होम, घरामध्ये चालू शकतो, बरोबर. आय एम ॲट होम, आय एम इन द होम, आय एम इन होम. जसं सेंटेन्स तसा प्रकारे लिहायचा. आता ग्रामर टेस्ट आहे 2 मार्काची मित्र. आता ही टेस्ट तुम्ही कशी लिहाल बघा तुमच्या मनाने. शी लुक्स टिंब टिंब हर मदर. आता डॅश डॅश दिलंय ते तुम्ही टाका. टाकलं? बरोबर आहे का चूक बघा. शी लुक्स लाईक किंवा ॲज हर मदर, बरोबर. शी लुक्स लाईक, शी लुक्स ॲज हर मदर असं लिहिलं तरी चालेल. आता ही वर्क्स हिज फादर्स वर्क. काय येईल बघा, लाईक येईल का ॲज येईल बघा. ही वर्क ॲज हिज फादर्स वर्क. जसं त्याच्या वडिलाचं काम तसं त्या मुलाचं काम, नाही का? हिज फादर. आता इथं HW दिला होमवर्क बघा. आय स्पीक डॅश डॅश नेटिव्ह स्पीकर. आय स्पीक लाईक येईल का ॲज येईल ते बघा तुम्ही टाकायचं. आय स्पीक ॲज येईल का लाईक येईल नेटिव्ह स्पीकर ते बघा. 2 आणि 2 4 आणि हे 2. क्वेश्चन 5 बघा. व्हॉट्स युअर हॉबी. हॉबी तुम्हाला माहिती आहे तुमचा छंद काय आहे. माझा छंद तिकीट गोळा करणे, माझा छंद न्यूज बघणे, माझा छंद वॉकिंग करणे, माझा छंद रनिंग करणे, माझा छंद क्रिकेट खेळणे. माय हॉबी इज टू प्ले क्रिकेट. माय हॉबी इज टू प्ले खो खो, कबड्डी, सो मेनी गेम्स. माय हॉबी इज टू कलेक्ट द तिकीट्स, आहे का नाही? कोणताही पण हॉबी, पण अनसीन पॅसेजमध्ये असेल तेच हॉबी लिहा, नाही तर वेगळी लिहिली तर मग मार्क जातील तुमचे. हे क्वेश्चन पेपर मधलं आहे मित्र हो, कळलं काय? व्हॉट्स युअर हॉबी. माय हॉबी इज डॅश डॅश बुक. मग आता रायटिंग बुक येईल किंवा रिडिंग अ बुक. अरे मीच सांगितलं HW आहे आता. बरं ठीक आहे चला. मग आय वॉन्ट्स टू टेक केअर ऑफ माय. टेक केअर 1 मार्काचं आहे मित्र.
आय वॉन्ट टू टेक केअर ऑफ माय. मागेच सांगितलं तुम्हाला, कोणतंही लिहा, सिस्टर लिहा, ब्रदर लिहा, पेरेंट्स लिहा, आहे की नाही, फ्रेंड्स लिहा, कोणतंही लिहा, तुम्हाला 1 मार्क मिळून जातो. केअर, टू टेक केअर म्हणजे काळजी घेणे. कळलं की नाही? अशा प्रकारे 2 2 4 2 6 मार्काचं न सोडवलेलं पण सोडवा तुम्ही. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्र हो. गुड लक. स्टडी हार्ड करा. दिलेलं इंग्लिशच्या नोटबुकमध्ये लिहून काढा. ओके बाय.